एकविरा आईच्या पालखी सोहळ्यानंतर हिंसाचार, कार्लेगडावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न। देवी एकविरेच्या पवित्र गडासारख्या ठिकाणी पालखी सोहळ्यानंतर वाद, हाणामारी आणि दगडफेक होणे हे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचाच नाही, तर सामाजिक जाणीवांचाही ऱ्हास दर्शवते। धार्मिक सोहळे हे श्रद्धा, शिस्त आणि शांततेचे प्रतीक असतात। या ठिकाणी घडणारी हिंसा ही त्या श्रद्धेलाच काळीमा फासणारी असते। तर ही नेमकी जबाबदारी आहे कोणाची? आयोजकांनी नियोजन, स्वयंसेवक आणि नियंत्रण अधिक काटेकोर ठेवणे गरजेचे आहे। तर प्रशासनाने अशा गर्दीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक उपाय करायला हवेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाविकांनी संयम, सहिष्णुता आणि शिस्त पाळणं आवश्यक आहे। दगडफेकीत जखमी होणे किंवा वाहनांचे नुकसान हे कोणालाही परवडणारे नाही, याचा फटका सामान्य नागरिक, भाविक आणि परिसरातील स्थानिकांना बसतो। तर दरम्यान या घटनेवर कडक कारवाई व्हावी, दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत आणि भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी होतीये।